लग्नानंतर न होईलच प्रेम या सिरियल मध्ये आता एक रंजक वळण येत आहे. तर मित्रांनो, काव्य, जीवा, नंदिनी, पार्थ हे सगळे फार्म हाऊसवर एन्जॉय करायला जातात. आता जीवा जो आहे तो कबूलही केलाय की त्याचं नंदिनीवर प्रेम आहे. नंदिनी तर आता आधीपासूनच बोलतीये की तिचं जीवावर प्रेम आहे. तर आता दुसरीकडे तीच व्यथा सेम पार्थ आणि काव्यासोबत होत आहे. काव्याला रिअलाइज होत आहे की ती पार्थवर प्रेम करते आणि पार्थ पण या गोष्टीसाठी वेळ देतोय की काव्या स्वतःहून हे स्वीकारावं. तर मित्रांनो, ऍक्च्युली बघायला गेलं तर सिरियल मध्ये खूप छान दाखवतात, खूप छान वळण आलंय. फायनली ते लोक एकमेकांना प्रपोज करणार आहेत, त्यांचा संसार मार्गी लागणार आहे. पण आता मिठाचा खडा कोण टाकणार आहे? तर रम्या आणि वसुंधरा जे आहेत ते फार्म हाऊस वर जाऊन यांच्या आधी जाऊन तिथून पुरावे वगैरे गोळा करतात. तिथून आल्यानंतर ना टॅटू पार्लर मध्ये जाऊन पण ते लोक पुरावा घेऊन येतात. तर बेसिकली आता रम्या आणि वसुंधरांनी ठरवलेलं आहे की आता जे आहे ते आपण ह्या लोकांना एक्सपोज करायचं आणि सांगायचं की काव्य आणि जीवा एकत्र होते. तर मित्रांनो, आता यापुढे स्टोरी कशी होणार आहे तर 16 डिसेंबरला रम्या आणि वसुंधरा एक्सपोज तर करणार आहेत. पण नंदिनी जी आहे ती जीवाला ऍक्सेप्ट करणार आहे, कारण तिला आधीही माहित होतं की जीवाचं कुठल्या तरी एका दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं. आणि त्यामुळे नंदिनी जी आहे ती या गोष्टीला ऍक्सेप्ट करून ती जीवासोबतच राहण्याचा निर्णय घेते. पण इकडे काव्याचं जे आहे, काव्याचं काहीच माहित नसतं पार्थला. त्यामुळे पार्थ जो आहे तो खूप त्याचं मन दुखावलं जातं आणि तो आता काव्याला सोडून देणार आहे आणि त्याचं लग्न रम्यासोबत होणार आहे असं दाखवणार आहे. पण आता पाहूया लग्न होणार की लग्न तुटणार की त्याच्या आधीच काव्य येऊन बोलणार, हे सगळं आपल्याला आता काही काळात कळेलच. पण मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.